राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेऊन मुंबईपासून महाराष्ट्रात काही नवे उपक्रम राबवण्याचं ठरवलंय। या बैठकीत एकूण 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून या व्यतिरिक्त माध्यमांमधून कळतंय आशाताईंना राज्य सरकारने एक अनोखी आदरांजली देखील वाहिली आहे। ठरलेले सर्व निर्णय काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्रला। तर मंडळी, सगळ्यात पहिला निर्णय म्हणजे शिंदेंच्या नगर विकास खात्याअंतर्गतचा आहे। कुळगाव बदलापूर मधील मंजूर विकास आराखड्यातील स्टेडियमच्या आरक्षणात बदल करून वीज उपकेंद्राकरिता जमीन दिली जाणार आहे आणि या वीज उपकेंद्रासाठी 4 एकर जमीन टाटा पॉवर कंपनीस हस्तांतरित करण्याचा निर्णय झालाय। यानंतर दुसरा निर्णय आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत येणारा जो निर्णय आहे तो। मुंबईसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय आहे, ज्यामध्ये मुंबईत IES स्किल टेक विद्यापीठ होणार आहे। सदर विद्यापीठ स्थापनेस मंजुरी देण्यात आली आहे। कुशल मनुष्यबळ विकासाला या अंतर्गत चालना मिळणार आहे। यानंतर तिसरा निर्णय आहे सामान्य प्रशासन विभाग अंतर्गतचा। शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। विकसित महाराष्ट्र 2047च्या विजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा तयार करणं, MPSCच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवांअंतर्गत संवर्गाची संख्या 53 वरून 153 वर करणं, असे सगळे यामध्ये निर्णय झालेत। पूर्वी काय व्हायचं, MPSC फक्त 53 प्रकारच्या सेवांची संवर्गाची भरती घेत असे। त्यामध्ये मुख्यतः राज्यसेवा, गट ब च्या काही सेवा, परत इंजिनिअरिंग आणि इतर काही विभागांच्या उच्च पदांसाठी सेवा आणि ती पदभरती जी आहे ती सुरू असायची। आता ही संख्या 153 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, म्हणजे 100 नवीन संवर्ग सेवा आता MPSCच्या अखत्यारीत आल्यात। एकूण काय तर संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होईल, ज्यामुळे भरती प्रक्रिया सुलभ होणार आणि UPSCच्या धर्तीवर देखील महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबविला जाईल। पुढे चौथा निर्णय हा नियोजन विभाग अंतर्गत घेतला गेलाय आणि त्यातही नीती आयोगाचा एक आकांक्षित जिल्हा नावाचा एक कार्यक्रम आहे। त्यामध्ये हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे व परभणी यासह आणखी 6 जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे। देशातील सर्वात मागासलेल्या 112 जिल्ह्यांचा झपाट्याने सर्वांगीण विकास करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असतो। प्रत्येक महिन्याला जिल्ह्याची प्रगती जाहीर केली जाते। ज्या जिल्ह्यात जास्त सुधारणा होते त्याला बक्षीस आणि प्रोत्साहन मिळतं। यामुळे जिल्हाधिकारी आणि प्रशासन अधिक सक्रिय होतं। आता या निर्णयामुळे एकूण 177 तालुक्यांमध्ये संतुलित, सर्वांगीण व गतिमान विकासाच्या योजना राबवल्या जातील। महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग अंतर्गत देखील एक महत्त्वाचा निर्णय झालाय। वैद्यकीय विकासांमध्ये नियमन करणाऱ्या अधिनियमितता देखील सुधारणार आहेत। याशिवाय मंत्री नितेश राणे यांच्या खात्याअंतर्गत येणाऱ्या मत्स्य व्यवसाय विभागात एक मोठा निर्णय झालाय। सागरी जिल्ह्यांमध्ये मच्छीमारांसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करणे हे काम या निर्णयाअंतर्गत असेल आणि त्यासाठी 61 कोटी 24 लाखांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देखील देण्यात आली आहे। आता शेवटचे 2 निर्णय म्हणजे राज्यातील वैद्यकीय शिक्षण प्रणाली, नर्सिंग सेवा आणि आरोग्य सेवा वितरण यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे, ज्यासाठी जपानकडून वित्तीय मदत घेतली जाईल। आणि आज आशाताईंना शेवटचा निरोप दिला जातोय। ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय। राज्य सरकारच्या वतीने मुंबईत आशा भोसले संगीत अकॅडमी स्थापन होणार आहे। राज्य सरकारकडे वांद्रे अंधेरी दरम्यान हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची आशा भोसले यांनी मागणी केली होती। आता आशा भोसले यांच्या नावाने स्मारक करायचा का, असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आज मुद्दा उपस्थित केला। त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलताना आशाताईंनी दिलेला प्रस्तावच आपण पुढे नेऊ असं सांगितलं। त्यामुळे आता वांद्रे अंधेरी दरम्यान आशाताईंच्या नावाने एक नवीन संगीत अकॅडमी उभारण्यात येणार असल्याचं निश्चित झालंय। तुम्हाला या सगळ्या निर्णयांवरती काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्रला। धन्यवाद।